अहो परशु शेठ, कसं शोधायचं त्या बाईला? हा? अहो येऊन येऊन आली कुठं तर मुंबईत. आता 1.5 कोटी लोकसंख्येमध्ये एक बाई शोधायची म्हणजे काय सोपं काम आहे होय? तुझी ढोबळ आकडेवर तुझ्याकडे ठेव, मला बाई पाहिजे. मोरजकर, बारशाला सगळ्या फौजपट्यास? नाही वागणेश साहेब, आज मला निमंत्रण नसताना मी इकडे आलोय. काही काम काढलं? हो, अटक करायला आलोय. अटक? कोणाला? तुम्हाला. अरे नाव कसं वाटलं? कोणीच काही बोलत नाहीये. अरे नरसिंहा, प्रत्येक गोष्ट काय बोलून दाखवायला पाहिजे का? छान, अतिशय देखणं नाव ठेवलंयस तू. तेजस्विनी. तेजस्विनी परशुराम किल्लेदार. नावातच कसा किल्लेदारपणा जाणवतोय बघ. ही मुलगी तिच्या तेजाने किल्लेदार घराण्याचं नाव उजळून काढते का नाही बघ. चला, मी जरा आता खोलीत जाऊन पडतो. तुमचं चालू दे. का बरं नाही का वाटत आहे? तसं काही नाहीये, थोडा थकवा जाणवतोय, पण तुम्ही काळजी करू नका. चालू द्या तुमचं. चले गड्या. गण्या त्यांच्या बरोबरच थांब. कशाला त्याला त्याच्या आनंदापासून हिरावताय? मला सोडून परत येईल तो. चले गण्या. जाऊ दे त्याला, थकला असेल ना तो. काय ना वागणेश साहेब, साहेबांवर ज्यानं गोळी झाडली त्या शार्प शूटरला गोल्ड मेडल द्यायला आलोय. हे बघा मोराजकर साहेब, घरामध्ये एक चांगलं कार्य चाललेलं आहे. मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. वागणेश साहेब, मला माहिती आहे तुमच्या शब्दाला खूप वजन आहे, पर कमिशनर साहेबांपर्यंत. पण आज माझ्या आड तुम्ही येऊ नका. मी आज इथे साहेबांवर ज्यानं गोळी झाडली त्या गुन्हेगाराला अटक करण्याकरता म्हणून आलोय. मग इतके दिवसांच्या तपासानंतर काय जावई शोध लावलाय ते तरी कळू दे. जावई शोध सांगतो ना. या वामनराव, असे पुढे या. इन्स्पेक्टर साहेब, पास झाली आता तुमची चौकशी. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. मी सांगितलं ना तुम्हाला आत्याबाई, मी अरेस्ट वॉरंट घेऊन आलोय. वामनच्या अंगाला हात जरी लावलात ना तरी मी. तुम्ही काहीही करू शकत नाही आत्या. त्यांच्याकडे जर अरेस्ट वॉरंट असेल पण काहीही करू शकत नाही. चला कुठे चला. मी तुम्हाला फक्त पुढे या असं सांगितलंय, कारण मला तुमची माफी मागायची आहे. कारण माझ्यामुळे तुम्हाला गेले काही दिवस खूप त्रास सहन करायला लागलाय. दिवस दिवस चौकीत येऊन बसायला लागले. माझ्या नाही त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जायला लागलंय. हे बघा, तुम्ही आता ही गोष्ट जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. गोष्ट कॉम्प्लिकेटेड होती ती पूर्वी, आता नाही. नाऊ एव्हरीथिंग इज क्लिअर. याच तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला बोलतं करण्याकरता मला हा असा त्रास तुम्हाला द्यावा लागला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. काय ते जरा सगळं स्पष्ट सांगाल? वामनरावांनी साहेबांवर गोळी झाडलेली नाही आणि राजनही ती झाडलेली नाही ही गोष्ट पूर्वीच सिद्ध झालेली आहे. कारण झटापटीत पिस्तूल त्यांच्या हातातून निसटलेलं होतं. बरोबर ना परशुराम साहेब? मला काय माहित, मला काय नाही माहित त्यातलं. असं कसं? तुम्हीच तर सांगितलं होतं ना, सगळं एकदम रंगवून सांगितलं होतं मला. जसं तुम्ही सांगितलं घटना अगदी तशीच घडली आहे परशुराम साहेब. फक्त काय आहे ना की तुम्ही तुमच्या जागी नंतर वामनरावांना तुमच्या कथेतला खलनायक केला. हो मोराजकर, काय तोंडाली ते बोलतोय? काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे काय मी केलं काय? तुम्हीच नरसिंहरावांवर गोळी झाडलीत.